महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मुंबईतील कुलाबा येथे झालेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत सवाल उपस्थित केला। महापालिका निवडणुकीत पुन्हा रोहिंग्या आणि बांगलादेशींचा मुद्दा का उकरून काढला जातोय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आदित्य ठाकरे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपाचं पूर्ण बहुमत आहे, तरीही हिंदू खतरे में आहे असं कसं म्हणता? तुमचंच सरकार असेल, तुमच्याच यंत्रणा असतील तर घुसखोरी थांबत का नाही असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला। यावेळी त्यांनी विकास, महागाई, बेरोजगारी आणि मुंबईच्या प्रश्नांकडे लक्ष न देता निवडणुकीत भीतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही केला। कुलाबा येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं, विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचं आहे ना? मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे। 12 वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील, 12 वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल, 12 वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील, 12 वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील, तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि 12 वर्षांनंतर तुमचे डोळे उघडले कसे, हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे।